रूप तुझे गंध फुलांचे मनात या सजले, सावळी काया भाळ माया मनी तुला पूजले, कृपा करी तू आम्हावरी माऊली तू विठू हरी। नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या माध्यमातून छत्रपती शिवराय भजन मंडळ वाशी आणि श्री संत तुकाराम महाराज रेल्वे प्रवासी भजन मंडळ वाशी यांच्या संयुक्त विद्यमानाने मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावरील एकूण 261 रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या सहकार्याने भक्ती शक्तीच्या संयोजनातून रेल्वे प्रवासी आणि रेल्वेच्या सुरक्षेसाठी चला रामनाम गाऊ या उद्दिष्टातून प्रथमच भव्य रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा वाशी रेल्वे स्टेशन जवळील फॅन्टासिया बिझनेस पार्क येथील साई हेरिटेज हॉल इथं हरिनामाच्या गजरात पार पडली। या स्पर्धेच्या सुरुवातीला वाशी रेल्वे स्टेशन इथे सेवेवर असणाऱ्या रेल्वे मोटरमन यांचा सन्मान करून वाशी रेल्वे स्टेशन ते कार्यक्रम स्थळापर्यंत हरिनाम दिंडी काढण्यात आली होती। या स्पर्धेतील सहभागी एकूण 26 मंडळे आणि विजेत्या भजन मंडळांना रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील नामवंत उद्योजक डॉक्टर सुरेश हावरे यांच्या हस्ते आणि आयोजक दशरथ भगत, माजी नगरसेविका फशीबाई करसन भगत आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात आलं। या संपूर्ण भजन स्पर्धेदरम्यान परीक्षक म्हणून गायनचार्य हरिभक्त पारायण वाघमारे गुरुजी आणि मृदुंगमणी सदानंद गोळे महाराज यांनी समर्पित सेवा दिली। या प्रसंगी भक्तीतून सामाजिक दायित्व जपणाऱ्या सर्वच धर्मियांच्या रेल्वे प्रवासी भजन परंपरेस कायद्याने संरक्षित करण्यासाठी आवश्यक तो पत्रव्यवहार आणि पाठपुरावा आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून केला जाईल असं आश्वासन स्पर्धेचे आयोजक तथा नवी मुंबई पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी उपस्थित भजनी मंडळींना आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना दिलं। या प्रसंगी हरिभक्त पारायण हनुमंत महाराज तावरे, सुरेश कारंडे, जयराम पवार, आत्माराम सुर्वे, राजेश पालकर, वसंत प्रभू, चंद्रकांत महाडिक, अनिल मोरे, विनय धाडवे, राजाराम पाटील आदींनी सदरहून भजन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रेल्वे प्रवासी भजन महासंघाचे तिन्ही लाईनचे समिती सदस्य आणि संलग्न मंडळाचे पदाधिकारी यांनी अनमोल अशी भूमिका पार पाडली आहे। या प्रसंगी स्पर्धेचे आयोजक दशरथ भगत यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिकाही स्पष्ट केली। हे जे रेल्वे प्रवासी आहेत त्यांची इच्छा होती की नवी मुंबई रेल्वे प्रवासी भजन मंडळाने आयोजन करावं आणि त्याच्यासाठी ही मंडळी माझ्याकडे आले। त्यांनी सांगितलं की नवी मुंबई सोडून सगळीकडे या स्पर्धा होतात तर आपल्याकडे व्हायला पाहिजे आणि मला त्यांनी सांगितले की आपण याला मदत केली पाहिजे आणि मी हा जो अतिशय हरिभक्त ईश्वराचं कार्य आहे, हे ईश्वरी कार्य आहे म्हणून मी त्या ठिकाणी पुढाकार घेतला, त्याचं आयोजन केलं, त्याचा मला आनंद मिळतो। 26 मंडळांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे। एकूण हे जे रेल्वे प्रवासी म्हणून 261 भजन आहेत, म्हणजे जवळजवळ 60,000 भजन गाणारे सदस्य आहेत, 60,000 त्यांच्या मागे परिवार आणि ही अतिशय शुद्ध वातावरण, पॉझिटिव्ह वातावरण करण्याचं या ठिकाणी त्यांचं प्रयत्न करतात। ज्या अर्थी जे रेल्वे प्रवासी त्यांना सुखद प्रवास व्हावा, रेल्वेला सुरक्षा प्राप्त व्हावी आणि महिलांना सुरक्षा मिळावी याच्यासाठी ते भजनाच्या माध्यमातून प्रार्थना करत असतात आणि ह्या प्रार्थनाच्या माध्यमातून जो कर्मचारी आहे
त्याला देखील काम करण्याची शक्ती मिळावी, त्याला बळ मिळावं यासाठी ती प्रार्थना करतात. अतिशय स्तुत्य कार्य, चांगलं कार्य आहे, हे ईश्वरी कार्य आहे. त्याच्यासाठी अनेक आम्ही आंदोलन घेतो, अनेक सामाजिक उपक्रम घेतो, कार्यक्रम घेतो, आंदोलन घेतो. पण हा एक हरिनाम जागर, या हरिनाम जागर आणि ईश्वरी भक्ती, ईश्वरी शक्ती आणि ईश्वरी कार्य करण्याचा नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे प्रथमच उपक्रम आहे आणि आम्हाला त्याचा आनंद मिळतो. तर उपस्थित मान्यवर व्यक्तींनी ही स्पर्धा एक आगळी वेगळी स्पर्धा असल्याचं मत नोंदवलं. दशरथ भगत हे माझे मित्र आहेत, सज्जन मनाचा माणूस आहे, निर्मळ व्यक्तिमत्व आहे आणि समाज सेवेची त्यांना आवड आहे. ते राजकारण करतात पण ते समाजसेवा म्हणूनच राजकारणात आहेत आणि आपला विभाग, आपली माणसं, सर्वसामान्य माणूस याची कदर करणारा हा माणूस आहे. यांची आतापर्यंत कोणी दखल घेतली नाही, ती दशरथ भगत साहेबांनी घेतली. मी खरोखर त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि ही भजन मंडळी जी आहेत ही वेळेचा सदुपयोग करणारी मंडळी आहेत. ईश्वरासाठी सुखद प्रवासाची सगळ्यांच्या प्रार्थना करणारी आहेत. हे भजन त्यांना निर्व्यसनी राहण्यासाठी प्रेरणा देतं. त्यांचं घर एक आनंदी घर तयार होतं. अशा अनेक गोष्टी यातून निर्माण होतात. खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा असा कार्यक्रम घडतो आहे आणि तो दशरथ भगत साहेबांच्या पुढाकाराने घडतो आहे. त्यांना मी अत्यंत मनापासून धन्यवाद देतो आणि या मंडळींचं अभिनंदन करतो. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या भजन मंडळी स्पर्धकांनी देखील आपला अनुभव व्यक्त केलाय. विठ्ठू माऊली भजन मंडळतर्फे आम्ही इथं उपस्थित राहिलेलो आहोत. आज हे भगत साहेबांनी जे आज कार्यक्रम ठेवलं, खूप मस्त मोठं कार्यक्रम ठेवलं, आवडलं ठेवलं आणि ते खूप आम्हाला आवडलं. जेवण वगैरे बरोबर व्यवस्थित सगळं चांगलं आहे. सर्व कार्यक्रम काय असेल, पाणी म्हणा, थंड म्हणा, काय असेल सर्व सोय व्यवस्थित केलेली आहे. आणि आज मी आम्हाला चान्स भेटल्याबद्दल, भजन मंडळाला आमचा चान्स भेटल्याबद्दल आज मी त्यांचा ऋणी आहे. छत्रपती शिवराय आणि तुकाराम भजन मंडळ वाशी या संयुक्त संघाने आपलं भजनाचे आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये मोलाचा वाटा जो आहे तो दशरथ भगत यांचा आहे. कारण मंडळ हे 3 ते 4 महिने सतत प्रयत्न करत होते कशा प्रकारे आपली स्पर्धा चांगल्या प्रकारे होईल. पण देवासारखा देव माणूस दशरथ भगत हे अक्षरशः त्यावेळी आपल्याला धावून आले आणि कार्यक्रमाचे जे नियोजन केले त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केले. तर असे नेते प्रत्येक सामाजिक कार्यक्रमासाठी लाभो अशी मी पांडुरंगांनी प्रार्थना करेन आणि असेच कार्यक्रम वर्षानुवर्ष महिनोमहिने राबो अशी मी पांडुरंगांची प्रार्थना करून माझे 2 शब्द मी संपवेन. खूप छान कार्यक्रम आहे. असंच हल्दी कुंकवाचा पण छान कार्यक्रम झाला. असंच दरवर्षी झाला पाहिजे. खूप छान वाटतंय. छत्रपती शिवराय भजनी मंडळ आणि संत तुकाराम भजनी मंडळ त्या दोन्हींनी जे नियोजन केलेलं आहे ते अतिशय अप्रतिम आहे. अगदी महिलांच्या कार्यक्रमापासून तर जेवणापर्यंत अनेक छोट्या छोट्या वस्तूंची काळजी घेतलेली आहे. सगळे पुरुष लोक कशी व्हाईट कपड्यामध्ये सेम दिसतात ना, तशा महिलाही अगदी सेम दिसतात आणि कार्यक्रम नियोजन खूप 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 छान. तर हे प्रथम वर्ष आहे, त्यावेळी नियोजन खूप छान. सकाळी पालखी, त्यानंतर सत्यनारायण पूजा, जेवण, भजन स्पर्धा अतिशय छान केलेलं आहे नियोजन. चांगलंच सांगेन, आनंद झाला आहे. असा प्रोग्राम कधी आम्हाला बघायला भेटला नव्हता. आज त्यांच्या मुलं, भगत साहेबांमुळं आम्हाला हा प्रोग्राम बघायला भेटला आणि खूप आनंद झाला आहे. त्यांचं अभिनंदन. असं झालं तर खूप चांगलं वाटेल आम्हाला. आम्ही येऊ झालं तर महिलांची पण साथ आहे सगळे. भगत साहेबांनी खरोखरच खूप चांगलं प्रोत्साहन दिलं आम्हाला. म्हणजे मी स्वतः एका मंडळाचा खजिनदार आहे. 1-2 मीटिंगमध्येच त्यांनी आम्हाला कन्फर्म करून टाकलं काय हवं ते. फक्त त्यांनी पूर्ण आम्हाला पाठिंबा दिला. खूप छान वाटलं. असे कार्यक्रम प्रत्येक वेळी झाले पाहिजे आणि भगत साहेबांनी दरवर्षी असा कार्यक्रम एक होणार हे पण आम्हाला आश्वासन दिले. दरवर्षी कार्यक्रम होणार. प्रथम जो कार्यक्रम घेतला आहे भव्य दिव्य अशी रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा, आम्हाला खूप असा आनंद होत आहे हे कार्यक्रम घेताना की भरपूर आनंद झालेला आहे. आणि आम्ही एवढ्या 10 वर्षाच्या प्रतीक्षानंतर आम्ही हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि यातून चांगला हरिनाम शिकायला भेटतं आपल्याला. म्हणून आम्ही या संप्रदायामध्ये चांगला एक भक्तिमार्ग आम्हाला या दृष्टिकोनातून शिकायला भेटतो. भगत साहेबांबद्दल बोलणं एवढं कमीच आहे. भगत साहेबांनी एवढं मोठी आम्हाला अपेक्षाच नव्हती एवढी की एवढे आम्हाला मोठे सहकार्य करतील. पण त्यांनी आवडावी असा खर्च आम्हाला दिला नाही. त्यांचं मनपूर्वक आभार, माझ्याकडून धन्यवाद त्यांना की त्यांनी असंच आम्हाला सहकार्य करावं.
या कार्यक्रमामध्ये आज ही 2 मंडळं एकत्र येऊन हा वैचारिक समतोल साधून हा कार्यक्रम करत आहेत आणि त्यांना साथ मिळाली ती या ठिकाणी वाशी भूमिपुत्र संघटनेचे दशरथ महाराजांची. त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी जेवणाचा सर्व प्रबंध, या ठिकाणी हॉलचं सर्व नियोजन, सर्व काही त्यांनी या ठिकाणी हे केले आणि त्यांना साथ देऊन या दोन्ही मंडळांनी हा कार्यक्रम जो एवढा चांगल्या ठिकाणी, मला तर वाटतं की हा असा कार्यक्रम तिन्ही लाईनच्या हार्बर, सेंट्रल आणि वेस्टर्न लाईनमधील सर्वात पहिला कार्यक्रम असेल की या ठिकाणी हा अशा पद्धतीनं कार्यक्रम झाला. आणि मी खरोखर धन्यवाद देईन. आमच्यासमोर एक पायरी आम्हाला दाखवून दिली की या पद्धतीनं कार्यक्रम जर करायचा झाला तर तो यशस्वी होऊ शकतो आणि दोन्ही मंडळांना खूप खूप शुभेच्छा देतो माझ्यातर्फे. आजच्या या भव्य दिव्य भजन स्पर्धेचा कार्यक्रम छत्रपती शिवराय रेल्वे प्रवासी भजन मंडळ, मी संस्थापक चंद्रकांत महाडिक आणि संत तुकाराम भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज ही भजन स्पर्धा आयोजन केलेली आहे. या भजन स्पर्धेसाठी आम्हाला आयोजक म्हणून लाभलेले माझ्या वाशी गावातले स्थानिक नगरसेवक दशरथ भगत यांनी अत्यंत आम्हाला तोंडाचा आणि मुलाचा असा आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आणि अत्यंत या भजनासाठी आम्ही ज्यावेळेला दोन्ही मंडळ भजनासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि आम्हाला अत्यंत असा आनंदाने आणि चांगल्या गोष्टीने आम्हाला समजावून सांगितलं की हा जो कार्य आहे अत्यंत चांगला आहे, त्या पद्धतीने मी हा तुमचा पूर्ण करायला तयार आहे. आणि आम्हाला मोठा त्याने मोलाचा आणि तोलाचा आम्हाला सहकार्य केलेला आहे आणि पुढील देखील वर्षी अत्यंत चांगला हो आणि आजही देखील आम्हाला ग्वाही दिलेली आहे. ह्या भजन स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून होत आहेत, ज्यांच्या आयोजनातून होत आहेत ते सन्माननीय दशरथजी भगत साहेब. दशरथजी भगत साहेबांबद्दल बोललो तर दशरथजी भगत साहेबांचं कार्य इथे नवी मुंबईमध्ये इतकं मोठं आहे की त्यांच्या कार्याला तोड नाही. आणि त्यांनी आज आम्हाला संत तुकाराम महाराज रेल्वे प्रवासी भजन मंडळ आणि छत्रपती शिवराय रेल्वे प्रवासी भजन मंडळ या मंडळांना एकत्रित करून हा जो भव्य दिव्य असा सोहळा इथं साकारण्याचा जो प्रयत्न झाला आहे, अतिशय सुंदर असं नियोजन आहे. आणि हे नियोजन बघता इथं आलेले प्रत्येकजण, म्हणजे आत्तापर्यंत आपण जर पाहिलं असेल तर वेस्टर्न लाईनला विरार इथे जास्तीत जास्त स्पर्धा होतात, त्यानंतर कल्याण, डोंबिवली वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा होतात. स्पर्धा होत नाहीत असं नाही, स्पर्धा होतात. परंतु इथं आलेले प्रत्येकजण अशा पद्धतीने त्यांच्या प्रतिक्रिया आहेत की अशा पद्धतीचं भव्य दिव्य असं आयोजन कुठेही नाही. आणि त्याबद्दल खरोखर दशरथ साहेब जे आहेत त्यांचं जितकं ऋण व्यक्त करावं तेवढं कमी आहे. आणि त्यामुळे मी त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. सन्मान्य माझे नगरसेवक आपले दशरथ भगत साहेब यांनी मला जे व्यासपीठ निर्माण करून दिलं, तर व्यासपीठ निर्माण करून दिल्यामुळे आम्हाला हा इतका हातभार लागला गेला आजच्या कार्यक्रमाला. हा कार्यक्रम आमच्यासाठी खूप भाग्यशाली आम्ही समजतो की जेणेकरून हा व्यासपीठ निर्माण करून दिल्यानंतर आमचा बऱ्यापैकी जो आर्थिक भार होता तो आर्थिक भार आमच्यापैकी बऱ्यापैकी हा म्हणजे कुठेतरी आम्हाला हातभार लागलं. आणि हे आमचे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मी तर म्हणेन की हा आमच्या संयोजकाच्या वतीने म्हणेन की आम्हाला हा त्याचा सन्माननीय दशरथ भगत साहेबांनी खूप मोठा आम्हाला हातभार लावून हा आमचं व्यासपीठ निर्माण करून देऊन आमचा पूर्णपणे हा भार कमी केला. आणि त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा सेंट्रल वेस्टर्न हार्बर लाईनमध्ये सर्व भजन मंडळाला एकत्रितपणे आणून आम्ही हा एक समाजसेवेचाच म्हणणार की एक वारकरी सांप्रदायिकता जो कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी आम्ही निश्चितपणे यशस्वी होत आहोत. आजचा या कार्यक्रमाची आम्हाला निश्चितपणे दिशा सांगते. याची 7 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आम्ही अनेक वर्ष प्रयत्न करत होतो आणि प्रयत्न करत असताना आम्हाला मी जिथे राहतो वाशी गावामध्ये, त्या वाशी गावाचे माझे नगरसेवक दशरथजी भगत या साहेबांकडे माझ्या दोन्ही मंडळाला मी घेऊन गेलो आणि त्यांनी मला अत्यंत मोलाचा आणि तोलाचा असा मला आव्हान दिलं आणि सहकार्य केलं. अत्यंत आम्ही त्यांचे ऋणी आहोत. तसंच आयोजक आणि दशरथ भगत यांच्या या संकल्पनेला एक प्रशंसनीय भूमिका असल्याची प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.